साहेब बडवे साहेबांनी थांबायला सांगितलं. पण माझी जायची वेळ झाली आहे. पण त्यांचं काम महत्वाचं आहे. अरे पण मला जायचंय ना. कमाल आहे. आठवलं साहेबांचं काम. अरे लक्षा, तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून 24 तासही झाले नाहीत. तो रा असला निष्काळजीपणा दाखवलास. मी काय झालं? काय झालं? चक्क 9 लाखाची भानगड करून ठेवलेस. काय म्हणजे काय? हिशेबात 9 लाख कमी येत आहेत. अहो, सकाळी त्या कर्नल राजेना 10 लाख रुपये नाही का दिले? नाही, राजेना 10 लाख हा, दिले, मग पण इथं नोंद फक्त 1 लाखाचीच आहे. शून्य मोजायला तुम्ही चुकला असाल. हा चेक बघ. एकावर 6 शून्य म्हणजे 10 लाख. हे बघा, हा एक, त्याच्यावर 1 2 3 4 5. एकावर 5 शून्य. हे बदला की काय? 6वं शून्य गेलं कुठं? म्हणजेच 9 लाखाचा घोळ आहे. पण साहेब, मी तुम्हाला विचारूनच पैसे दिले होते त्यांना. हो, पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतंस. म्हणजे आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके दे. अरे पण त्यांनी 1 लाख मागितले आणि तू 10 लाख दिलेस, उकडव्या. किंवा त्यांना 1 लाख दिलेस आणि उरलेले 9. उकडवे, तोंड सांभाळून बोला. हवं तर राजाने विचारा. तूच विचार. फोन कर उकडवे, त्याला फोन लावून द्या. Yes, sir. अरे चुकून जास्त पैसे त्याला गेलेही अहो, पण मी असतील. मोजून दिले तुमच्या नाही, पुढे. फोनवर विचार तू. विचारतो ना, घाबरतो काय? विचारतो. या. हॅलो, कर्नल राजे आहेत का? हा, कर्नल राजे बोलतोय. नमस्कार साहेब, मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय, घेना बँकेचा कॅशियर. हा बोला. साहेब, सकाळी तुम्ही मला बेरर चेक देऊन 10 लाख रुपये घेतले होते की नाही? घेतलेत की नाही? 10 लाख? हा? छे हो, मी तर 1 लाख नेलेत. अहो, मंदिराचा जीर्णोद्धार करायचंय ना, त्यासाठी 10 लाख काय करायचे? हो, असं काय करताय? मीच तुम्हाला मोजून दिले होते पैसे. हे बघा, तुम्ही वाटेल ते बोलू नका. तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे. साहेब जरा प्लीज परत मोजा ना. मी मोजले सकाळी. अहो, असं काय करताय? 10 लाख म्हणजे काय कमी किंमत नाही हो साहेब, प्लीज. मिस्टर, मी चेक 1 लाखाचाच दिला. पण साहेब काय? पुन्हा फोन करू नका. जस्ट शट अप. काय झालं? काय होणार? अहो, इथं चक्क 1 लाखाची नोंद असताना तो भला माणूस 10 लाख नेईलच कसे? अच्छा, म्हणजे तो भला, मी चोर, फ्रॉड. हे बघा उकडवे, हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे, षडयंत्र आहे. साहेब साहेब, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. अहो, दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही. झडते घ्या माझी हवा असली तर. हो हो, तू शांत हो. काहीतरी गोंधळ झाला दिसतोय, पाहूया आपण. अरे तुम्ही काहीतरी बोला ना. गप्प का? लक्षा, असं ओरडून किंचाळून गुन्हा लपवता येत नाही. काय? मी गुन्हा केला? हे, झाल्या, तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतो मी गुन्हा केला? अरे, मी तुला सोडणार नाही. काय सोडणार नाही? शांत हो. अरे पण मी काही केलं नसतं. लक्षा, तुला भारी पडेल. उकडवे, कॉल द पोलीस. येस सर. या फ्रॉड माणसाला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडत नाही. बरं पकडा. साहेब, असं करू नका. खरं तर तो फार चांगला आहे. हा काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे. आजच आपण त्याला कुशल कर्मचारी म्हणून पुरस्कार दिलाय साहेब. ठीक आहे, उकडवे आणि शिगवण तुम्ही आपण आत केबिन मध्ये बसून यावर काय तो निर्णय घेऊया. आणि आपला निर्णय होईपर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. हा. ह्याच्यावर नीट लक्ष ठेव. चला. अहो, चॅनल बदला ना. ते चालत नाही का? तन्हा तन्हा यहाँ पे जीना ये कोई बात है, कोई साथ नहीं तेरा यहाँ तो ये कोई बात है, किसी को प्यार दे दे. आता बस बघू. अगं लवकर उठून शाळेत जायचंय ना तुला. थांब गं थोडा वेळ. हा? अगं आता बाबा येतील ऑफिस मधनं. लक्षा, वेळ गेलेली नाहीये. अजूनही तू कबूल करू शकतोस. लक्ष्मीकांत, अरे एवढ्या पैशांचं तू काय करणार आहेस? साहेब, तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून. निफाडकर, निफाडकर, नमस्कार. तुमच्या घरी टीव्ही लावला बरं का? हं? हा, आता VCR 2 दिवसात लावून टाकतो. टीव्ही आणि VCR? मग लय मोठी एजन्सी आपली. हे बघा ना आपलं काम. घेऊन घ्या.
तुम्हाला काय लागलं आपल्याला सांगायचं. निफाडकर कॅश मिळाली का? कॅश? आज मिळालं असं तुम्ही म्हणाला होतात ना. नाही मॅनेज झालं का? नो प्रॉब्लेम, नंतर दुकान लावून द्या सावकाशीनं. चला मी निघतो. लय मोठी एजन्सी आहे आपली, कार तुमच्याकडे ठेवून द्या. टीव्ही, व्हीसीआर आणि तेही कॅश देऊ. मला वाटतं चौकशी करण्यासारखं आता काही उरलेलंच नाहीये. आम्ही तुला ताबडतोब सस्पेंड करू शकतो, पण दयाबुद्धीनं माणुसकी दाखवून आम्ही तुला 3 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवतो. या 3 महिन्यात एक तर तू बँकेचे 9 लाख रुपये आणून भरायचेस किंवा चौकशीला सामोरं जायचंस. काय? मला तुमच्या दयेची गरज नाहीये. मला माहित आहे मी निर्दोष आहे. मी काय बांगड्या भरल्या नाहीत. तुमचं हे कारस्थान तुमच्यावर उलटवीन तेव्हाच या बँकेत पाऊल टाकीन. कळलं? लक्ष्मी, अहो किती उशीर. नंतर सांगतो बा, मला येऊ दे तिकडे. अहो पण एवढी गर्दी आहे इथे. काय हवंय? पाणी. अरे काही केवढं नाहीये. मोठ्याने बोलताय, हळू बोला की. हळू बोला. अहो आवाज वाढवा. आवाज मोठाच आहे. माझा नाही टीव्हीचा. तो. एक मिनिट. खाली बसा. हो. खाली बसा. इकडे एवढी उंची वाढली. बसा खाली. अहो अंधारात भलतीकडेच कुठे चाललाय? अगं माझा हात काय पकडतेस? मी काय जाणार नाही कोणाच्या घरात. चल तिकडे. घरा कुठे प्रोग्राम रंगात आला होता काहीतरी अपशकुनी टीव्ही घरात आला नाही तोच दिवे गेले. लाईट आला हो. तरी मी वहिनीला सांगत होतो काय? टीव्हीचं तोंड दक्षिणेकडे करू नका म्हणून. ऐकलं नाही माझं. झाला ना गोळ. आता तुमचं तोंड घराकडे वळवा. हं. जरा संधी मिळाली की लागले भटकायला. या बाईचा फ्यूज कधी उडणार आहे मला कळतच नाही. काय? बघा ते आपलं 100च्या वर. तुम्ही आधी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता. कसा घेणार? या दोघांनी असा डाव रचला होता की त्यात मी पुरता फसला गेलो. त्यांची खोटी कर्ज पास करत नाही ना मी, म्हणून त्यांनी असा सूड घेतला माझ्यावर. मग आता काय करावं ते समजत नाही. तुम्ही त्या कर्नल राजेने प्रत्यक्ष का भेटत नाही? कदाचित तो भला माणूस असेल. चुकून जास्तीचे गेलेले 9 लाख रुपये परत करेल सुद्धा. कसा भेटणार त्यांना? त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर कर्नल राजे नावाचा माणूस राहतच नाही म्हणून सांगितलं. सगळी चौकशी केली. मग आता पैसे तर भरावेच लागणार, नाहीतर नोकरी जाईल, कदाचित शिक्षाही होईल. मी काय म्हणून पैसे भरायचे? मी एकही पैसा घेतलेला नाही. अहो पण त्याला कोण कसं समजवणार? हा, पैसे उभे करायचे तर घरही भाड्याचं, विकताही येत नाही. शेती येते तुम्हा भावा बहिणीत मिळून, पण दागिने. मला माझा विचार करू दे. मी भीत नाही याच्या संकटानं. हे बघ, तू घर सांभाळ. बायकांनी नवऱ्याच्या बाहेरच्या कटकटीत लक्ष घालू नये. तू चूल आणि मूल सांभाळ, मी बाहेरचं बघतो. वडव्या उकिडव्या, तुला माझ्यातली धमक नाही कळली रे. लात मारीन तिथे पाणी काढीन. चला, मार्गातली एक थोंड तर बाजूला झाली. म्हणे 9 लाख रुपये आणून तोंडावर मारे. अरे जन्मभर जोडे घासले तरी एवढे पैसे बघायला मिळत. उकिडवे, बाकी काही म्हणा, बँकेमध्ये आपल्याला लोकांची का होईना पण लाखो रुपये पाहायला मिळतात. आणि अशी चालकी केली तर हडपता सुद्धा येतात. आता जोमानं कामाला लागायला हवं. धडाधड सगळ्याची नोट पास करून टाका. अरे वर्षाच्या आत आपले बंगले पुरे व्हायला हवे. तुम्ही काळजी करू नका. आपण दोघंही मिळून हे फेडू, कर्ज समजून फेडू. शेवटी तुमचा आनंद तोच माझा आनंद. आपण कसेही दिवस काढू, राबू, कष्ट करू. हं? अहो अहो अहो, कमाल आहे. 9 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन हा माणूस चक्क घोरतोय. परमेश्वरा, पुढच्या जन्मी मला पुरुषाचा जन्म दे रे बाबा, म्हणजे सगळ्या काळजा बायकोच्या डोक्यावर टाकून मला बिंदास झोपता येईल. अहो ठेवा, वाचून ठेवा, येत आहे. चला रुमाल द्या. हो हो देते. उशीर होतोय मला. अशी विनाकारण डोक्यात राग घालायचीच कशाला? राग घालायची कशाला? त्या बडव्या उकिडव्याला धडा शिकल्याशिवाय मला चैन पडणार नाही.
माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. मग आता काय करणार? काय करणार म्हणजे काय? आता जाणार आणि मोठा बिझनेस उघडणार आणि धो धो पैसा कमवणार. एवढं सोपं असतं का ते? अहो बिझनेस करणं एवढं सोपं असतं तर सगळ्यांनीच नसतं का केला? धो धो पैसा म्हणे. तुम्ही बायका म्हणजे नवऱ्याच्या कामात मांजर जशी आडवी जाते ना त्याच्या आडव्या जाता. आता आपला नवरा इतका कर्तृत्वाची झेप घ्यायला निघालाय तर सोप्पा असतं का ते? अगं आमच्या पूर्वजांनी जग जिंकलंय. ते विसरा, आता काळ बदललाय. हो खरंच बदललाय काळ. पूर्वी बायका नवऱ्याला ओवाळून घराच्या बाहेर पाठवत आणि आज स्पष्ट बोलते म्हणून रागवू नका. बिझनेस करणं तुमच्या रक्तातच नाही. अहो मी रोज तुम्हाला वेळेवर उठवते म्हणून निदान बँकेत वेळेवर जाता तरी, नाही तर दिवस रात्र झोपा काढत बसला असतात. काय बायको मिळाली, काय कॉन्फिडन्स आहे तुला नवऱ्याबद्दल. हे बघ मी आता जातो 3-4 बँकेतनं कर्ज घेतो. याच आठवड्यात मी बिझनेस सुरू करणार आहे, कळलं? संध्याकाळी परत येतो. आणि हो संध्याकाळी परत आल्यावर जरा फ्रेश उभी राहा, वाढलेल्या भाजीसारखी उभी राहू नको, कळलं? चल पान दे हो. पान. चला लवकर चला, उशीर होतोय. आज चतुर्थी, 4 देव पुजायचे. आज तुम्ही जरा सेपरेट जा, मला जरा वेगळ्या ठिकाणी जायचंय. का काय विशेष? त्याचं काय बँकेतून मी 3 महिने रजा काढली आहे, म्हणजे काय प्रमोशनच्या अभ्यासासाठी. का 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 बायको सारखी मागे लागली, हा. मॅनेजर व्हा म्हटलं होऊन जाऊ द्या, काय तिचं मन कशाला मोडायचं. वा साहेब वा, नवरा असावा तर तुमच्यासारखा. थँक्यू. तुमच्यासाठी दुसरी रिक्षा मागू का? आपण दोघं नाही, मी सेपरेट जातो ना. रिक्षा नको 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 नको. काय मी आज ठरवलं चालत जायचं, व्यायाम करायचा. व्यायाम करतोय गाणे. बघा साहेब, तुमचे मित्र परीक्षा देत आहेत. आळशी परीक्षा देणार, काहीतरी भानगड दिसतंय. तू सुपारीचे खांडे. बंटी, हा शाळेत नीट अभ्यास करा. हो हा. आणि वया वगैरे सगळ्या बरोबर घेतल्यास ना? हो. हा चल. जमीन. नमस्कार, या. मी लक्ष्मीकांत निपाडकर. बसा. हो. मला जरा व्यवसाय करायचा आहे, काही मार्गदर्शन कराल का? तुम्ही असं करा, काय? हे पत्रक बघा हा? आणि ठरवा काय करायचं. नाही वाचू नको, तुम्ही सांगा काय करायचं ते प्लीज. मग कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करा. म्हणजे कोंबड्या पाळायच्या. अहो बाई काय सांगताय काय? आमच्या आजोबांनी घोडे पाळले होते, मी कोंबड्या पाळू, वाईट दिसतं ते. दुसरं काय असेल ते सांगा ना. मग नर्सरी चालेल? न- आजकाल फार डिमांड आहे. नर्सरी नको, काय त्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी. असा काहीतरी बिझनेस सांगा की कष्ट कमी आणि पैसा जास्त, अंगाला शर्टाला कुठे घाण लागणार नाही, असा काही पॉश बिझनेस. मग असं करा, राजकारणातच पडा ना. काय बाई मस्करी करता काय आमची? ही राजकारणात जायला आम्ही थोडेच ऍक्टर आहोत. एखादा कारखाना काढला तर म्हणजे किती भांडवल लागेल त्यासाठी? कसला कारखाना? ते नंतर ठरव, आधी भांडवल किती लागेल. त्याचं काय, आपला माल आपण फॉरेनला पाठवायचा आणि त्यांच्याकडनं डॉलर्स मध्ये पैसे घ्यायचे. गाडीतून यायचं, गाडीतून जायचं. त्याचं काय, तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही पेशव्यांच्या वंशातले. त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचा बिझनेस पाहिजे. हा. मग किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10 लाख? 15? 20 लाख आहेत? नाही एवढे पैसे कुठून आणणार? तुम्ही कर्ज म्हणून देऊन टाका ना, बिझनेस चालायला लागला की परत करून टाकतो. काय कमाल आहे तुमची. हं? खिशात नाही दमडी आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला. त्याचं काय, आजकाल बँकेतून कर्ज सुद्धा मिळतं. मिळतं ना? हा, मिळतं, हा. पण ते सामान्य गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या माणसाला, तुमच्यासारख्या पेशव्यांच्या वंशजाला नाही. नाही मी काय म्हणतो, आपलं जरा नाही नाही, बस या आता या. नमस्कार. चल लवकर. हो. काय शिला, कशी आहेस? बरी आहे आई. शाळा सुटताना वेळेवर या, रोज रोज उशिरा येतेस तू. हो का बाई, चल. अरे लक्षा, मी तुला एवढी मोठी रक्कम कुठून देऊ? हे बघ, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. पण तुम्हाला सांग, तुला नोकरी सोडून कसला अनुभव आहे आणि धंदा तू यशस्वीपणे करशील याची काय गॅरंटी आहे? नाही, रक्कम एवढी मोठी आहे म्हणून ठीक आहे. You see, ठीक आहे. हे बघ गाय. पिंकी, गणितात नुसतं उत्तर येऊन भागत नाही, मेथडही बरोबर असायला हवी. हे बघ, आता गणित सोडवताना नेहमी ए किंवा बी चा वापर करायचा. म्हणजे आता 4A डिवायडेड बाय 2B, ए आणि बी चा आधार घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं. कळलं? हे बघ लक्ष, मी तुला एक मित्र म्हणून सांगतो, बँकेच्या मॅनेजरने तुला एकदम प्लॅन करून ट्रॅप केलेला आहे. नक्कीच. तू निर्दोष आहेस हे कसं सिद्ध करणार? अरे म्हणून मी काय माझ्यावरचे आरोप सहन करायचे का? मग काय करायचं ठरवलंय? काही नाही, करू दे त्यांना चौकशी. चौकशीमध्ये ते सुद्धा अडकतील तेव्हा कळेल. 3 महिने घरी आराम करायचं ठरवलंय मस्तपैकी. जशी तुझी मर्जी.
चल. हा आता बरोबर आलं. आई किती सोपं होतं ग गणित हम्म. आणि मी उगाचच घाबरलेले. पण ए आणि बी लक्षात ठेवायचं. हम्म. मेथड विसरायची नाही. हो. काय हो प्रमोशन साठी सुट्टी घेतली आणि भटकताय कुठे? तुम्हाला पाहिजे ती साखर मिळाली ना, हो मग जा ना. तुमचा मूड ठीक दिसत नाही हं? कशाला डोकं खाताय, जा ना. बाबा 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 प्लीज जा खेळा बघू, जा खेळा. लक्ष्मी, आज पण काही काम. नाही झालं. संकट आले की सगळे मित्र दूर पळतात, पण मी घाबरणार नाही. संकटातून बाहेर पडल्यावरच पुरुषाचं तेज अधिक वाढतं. पण या संकटातनं बाहेर पडायचं कसं? तुमचा पगार नाही, काही उत्पन्न नाही, रोजचा खर्च आणि मुलांची शिक्षण होणार कशी? मी काय म्हणतो लक्ष्मी, आपण आपल्या मुलीचं शिक्षण बंद करून टाकूया. काय उपयोग आहे तिला शिकवून? छान. अगं मी सिरियसली बोलतोय. हे बघ, तू एवढी शिकून ग्रॅज्युएट झालीस की नाही, पण बंब पेटवायला तरी उपयोग आहे का तुझ्या डिग्रीच्या कागदांचा? मला त्या डिग्रीवर अजूनही नोकरी मिळू शकते, कळलं? हजारो बेकार सर्टिफिकेटची बेंडोळी घेऊन फिरतात, त्यात तुझी भर. हे बघ, नोकरी मिळवायला फक्त पदवी उपयोगी येत नाही, पर्सनॅलिटी पाहिजे, स्मार्टनेस म्हणा पाहिजे. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अगं तुझ्यासारख्या काकूबाईला कोण देणार नोकरी का? आपण विलासचा सल्ला घेऊया. हा कोण विलास? माझ्या वर्गात होता, आता मोठा ऑफिसर झालाय. त्याच्या ओळखीनं कुठे काही काम मिळते का बघूया. आधी रात्रीच्या जेवणाचं बघ. अगं घरची लक्ष्मी जर नोकरी करायला लागली तर आम्ही काय पोळ्या लाटायच्या? काय हरकत आहे? मी म्हणते, सांगा ना काय हरकत आहे? असं ठीक आहे, होऊन जाऊ दे आदला बदल, मगच तुला कळेल. हे बघ, त्याची कामं त्यांनी करावी. खराट्यानं पोळ्या लाटता येत नाहीत आणि लाटण्यानं जमीन साफ करता येत नाही. अहो पण ठीक आहे, होऊन जाऊ दे हा प्रयोग. बसू दे तुला चटका, तेव्हाच कळेल. ओके, जा. कोण तो विलास, जाऊन त्याला भेट, नोकरी देतो हिला.